नमस्कार. आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम निस्वार्थी व पवित्र असते. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळेच आपल्याकडे रक्षाबंधनासारखा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधन याचा शब्दशः संस्कृत अर्थ संरक्षण, बंधन किंवा काळजी असा होतो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावाच्या उजव्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र, आकर्षक व प्रेमाचा रेशमी दोरा विधिवत बांधतात. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि बंधुत्वासमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात. ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. भाऊ हा बहिणीचे सासर व माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतो. जाती, वर्ग तसेच हिंदू, मुस्लिम हा भेद विसरूनही राखी बांधली जाते. बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस असतो. भावाचा उत्कर्ष व्हावा, त्याला दीर्घायुष्य व सुख लाभावे, तसेच आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही त्यामागची बहिणीची मंगल मनोकामना असते. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी पतीला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच त्यामागची भावना आहे. आज आपण रक्षाबंधनाच्या 8 प्राचीन कथा ऐकणार आहोत. कथा पहिली. रक्षाबंधनाविषयी एक आख्यायिका आहे. दानवांचा राजा वृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. तेव्हा इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची उर्फ इंद्राणी हिने तिच्या पतीच्या रक्षणासाठी कठोर तपश्चर्या केली आणि त्या कठोर तपश्चर्येतून एक रक्षा कवच निर्माण केले. ते रक्षा कवच तिने देवराज इंद्र यांच्या मनगटावर बांधले. तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा. नंतर देवराज इंद्र विजयी होऊन सुखरूप इंद्रलोकी परतले. इंद्राणीने तयार केलेले रक्षा कवच हे एका पतिव्रता स्त्रीने आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी तयार केलेले कवच होते. यानंतर हीच प्रथा पुढे जाऊन भावा बहिणीच्या नात्यामध्ये देखील वापरली जाऊ लागली. तेव्हापासून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. कथा दुसरी. महाभारतात शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाले होते. त्यामुळे श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला. त्यावेळी अनवधानाने श्रीकृष्णाचे हाताचे बोट कापले व त्या बोटातून रक्तस्राव होऊ लागला. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदी हिने ताबडतोब तिच्या भरजरी साडीचा पदर फाडून त्याची चिंधी श्रीकृष्णाच्या बोटावर बांधली. त्यामुळे श्रीकृष्णाच्या बोटातून होणारा रक्तस्राव थांबला. तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा होता. द्रौपदीच्या या पवित्र प्रेमामुळे श्रीकृष्ण खूप भारावले. त्यांनी त्या भरजरी चिंधीला पवित्र धागा बांधले. श्रीकृष्ण भारावून द्रौपदीला म्हणाले, हे द्रौपदी, आज तू माझ्यावरील प्रेमाखातर तुझी भरजरी साडी फाडलीस. मी तुझ्या साडीचा कायम सन्मान करेल, तुझे व तुझ्या साडीचे रक्षण करेल. अशा रीतीने कृष्ण व द्रौपदीत भाऊ बहीण या नात्याचा बंध निर्माण झाला. पुढे दुःशासनाने भर सभेत द्रौपदीची साडी फेडून तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा द्रौपदीला कोणीही मदत केली नाही. मग तिने या लज्जास्पद प्रसंगातून स्वतःला वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. तेव्हा द्रौपदीचा भाऊ भगवान श्रीकृष्ण यांनी द्रौपदीला अनंत साड्या पुरवल्या.
त्या साड्या फेडता फेडता दुःशासन बेशुद्ध होऊन खाली पडला, तरी त्या साड्या संपल्या नाहीत. त्यामुळे द्रौपदीचा सन्मान कायम राहिला. अशा रीतीने द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन श्रीकृष्णाने आयुष्यभर पाळले. कथा तिसरी. ऐतिहासिक काळात चित्तोडवर राणी कर्णावती राज्य करीत होती. ती विधवा होती. गुजरातचा सुलतान बहादूर शहाने चित्तोडवर स्वारी केली तेव्हा राणी कर्णावती हतबल झाली, कारण बहादूर शहाचा मुकाबला ती करू शकत नव्हती. म्हणून तिने मुघल सम्राट हुमायून बादशहाला राखी पाठवली व आपल्या मदतीस येण्याची विनंती केली. परंतु हुमायूनला येण्यास उशीर झाला. तोपर्यंत बहादूर शहाने आक्रमण करून राणी कर्णावतीचे राज्य बळकावले होते व राणी तिच्या दासींसह सती गेली होती. मग हुमायूनने बहादूर शहाशी युद्ध करून राणीचे राज्य जिंकून घेतले व राणीच्या मोठ्या पुत्रास राजेपद बहाल केले. अशा रीतीने हुमायूनने आपल्या हिंदू बहिणीच्या राखीचा सन्मान केला. कथा चौथी. दुसरा आलमगीर बादशहा दिल्लीवर राज्य करीत होता. त्याच्या प्रधानाने कट आखून बादशहाचा खून केला व ते प्रेत नदीत टाकून दिले. एका हिंदू स्त्रीने ते पाहिले. प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने प्रेत पाण्याबाहेर काढले आणि प्रेताचा वाली येईपर्यंत प्रेताजवळ बसून राहिली. बऱ्याच वेळानंतर बादशहाच्या शोधात सैनिक तेथे आले. बादशहाचा मुलगा शाह आलम याने त्या हिंदू स्त्रीचे आभार मानले, तिला आपली बहीण मानले. ती हिंदू स्त्री पुढे दरवर्षी शाह आलमला राखी बांधू लागली. ही प्रथा पुढे अकबर शहा व बहादूर शहा यांनीही चालू ठेवली. मुघल बादशहांनी पवित्र मानलेला हिंदूंचा रक्षाबंधन हा एकमेव सण आहे. कथा पाचवी. बळी नावाचा विष्णुभक्त असुर राजा अश्वमेध यज्ञ करत होता, कारण त्याला स्वर्ग ताब्यात घ्यायचा होता. त्यामुळे देवराज इंद्र भयभीत झाला व त्याने भगवान विष्णूची प्रार्थना केली. मग भगवान विष्णू वामन अवतार घेऊन बळीराजाकडे आले. बळीराजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन त्याच्या पुढे उभे ठाकले. त्यांनी बळीराजाला 3 पाऊल जमीन दान करायला सांगितली. बळीराजा लगेच तयार झाला. त्याने वामन अवतार रूपी विष्णूंना जमिनीवर 3 पावले ठेवण्यास सांगितली. विष्णूंनी त्याला पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूच्या एका पावलात पृथ्वी सामावली, दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले. बळीराजाने हा महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूकडे एक वचन मागितलं. राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की मी इथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेल, अगदी झोपेत, जागा असताना, अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद विष्णूनेही मान्य केला व बळीराजासोबत पाताळात राहणे पसंत केले. पण इकडे देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले. त्यांना चिंता वाटू लागली. त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांनी नारद मुनींकडे विष्णूंची चौकशी केली. त्यावेळी नारद मुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. तेव्हा लक्ष्मी देवींनी विष्णूंना वैकुंठात परत बोलावण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला. त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे भगवान विष्णूंची मागणी करा असे सांगितले. मग ठरल्याप्रमाणे लक्ष्मीदेवी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या. तेव्हा बळीराजाने लक्ष्मीदेवींना आपण का रडता असे विचारले. त्यावेळी त्या म्हणाल्या की मला कोणीही भाऊ नाही. मग बळीराजाने लगेच त्यांना धर्मबहीण मानून मान्य केले. त्यानंतर लक्ष्मीदेवींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.
त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. कथा 6वी. एका आख्यायिकेनुसार इसवी सन पूर्व 326मध्ये जगज्जेता सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर भारतात आला. तेव्हा भारतीय राजा पौरस म्हणजे पुरू व सिकंदर यांच्यात युद्ध झाले. या युद्धात पुरू राजाने अलेक्झांडर उर्फ सिकंदर याचा पराभव केला. सिकंदरच्या भारतीय पत्नीला तिच्या नवऱ्याचा पराभव झालाय हे कळताच तिने भारतीय राजा पुरूला राखी पाठवली व आपल्या पतीला जीवनदान मागितले. कथा 7वी. यम हा मृत्यूचा देव आहे. त्याची यमुना नावाची बहीण आहे. यमुनाने यमाला राखी बांधली व त्याला अमरत्व दिले. यामुळे यम एवढा प्रभावित झाला की त्याने घोषित केले, जो कोणी आपल्या बहिणीकडून राखी बांधेल आणि तिच्या संरक्षणाचे वचन देईल तो अमर होईल. कथा 8वी. महाभारत युद्धाच्या वेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे कृष्णा, मी सर्व संकटांवर कशी मात करू शकतो? मला काही उपाय सांगा. तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला आपल्या सर्व सैनिकांना रक्षासूत्र बांधण्यास सांगितले. युधिष्ठिराने तेच केले व त्याचा युद्धात विजय झाला. ही घटना ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला घडली. तेव्हापासून या दिवशी पवित्र रक्षासूत्र बांधले जाते. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढच्या शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.